आणि आता बातमी सविस्तर आपण विस्ताराने बघूयात। कोकणात शिमग्याचा उत्साह शिगेला पोहोचलाय। कुर्तडे गावात ग्रामदेवतेच्या पालख्या सजलेल्या आहेत। शिमग्यात पालखी नाचवण्याची परंपरा आजही कायम या ठिकाणी पाळलेली पाहायला मिळते। तर आपण ही दृश्य बघतोय, कुर्तडे गावातले आहेत। ग्रामदेवतेच्या पालखी मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने चाकरमानी सहभागी झालेले आहेत। शिमग्याचा उत्साह कोकणात शिगेला पोहोचलेला आहे। रत्नागिरीतल्या सावर्डे गावातली कुर्तडे गावातली ही सगळी दृश्य आहेत। पालखी नाचवण्याची ही परंपरा आजही जपली जाते। या सगळ्याचा आढावा घेतला माझ्या सहकाऱ्याने। कोकणात शिमगोत्सवाची धूम या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि कोकणातला शिमगोत्सव हा पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेला पाहायला मिळतोय। आपण सध्या आलो आहोत तर रवळनाथ या पालखीच्या ठिकाणी कुर्तडे गावातली 7 गावांची ही पालखी आहे। साम रवळनाथाचा हा शिमगोत्सवाला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। 2 तासांचा गजर आहे आणि याचबरोबर या ठिकाणी रवळनाथाची ही पालखी जी आहे ती नाचवण्याची परंपरा या ठिकाणी आजही कायम असलेली पाहायला मिळते आहे। वेगवेगळ्या स्टेटमध्ये ही पालखी या ठिकाणी नाचवली जाते। कोकणातलं पालखी नृत्य हे खऱ्या अर्थाने एक वेगळी परंपरा या ठिकाणी सांगून जातं। कुर्तडे गावामध्ये हा शिमगोत्सव या ठिकाणी सुरू झालेला पाहायला मिळतोय। 2 तासांचा गजर आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी चाकरमानी आलेले पाहायला मिळत आहेत। 2 तासांच्या गजरामध्ये या ठिकाणी हा होलिकोत्सव सुरू झालेला पाहायला मिळतो आहे। कॅमेरामॅन समीर गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, कुर्तडे।